बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवारवंदन अभिवादन. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारत देशामध्ये, भारतातल्या 29 राज्यांमध्ये बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कार्य करते. त्यापैकी महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामधल्या निलंगा तालुक्यात आणि निलंगा तालुक्यातल्या हलगरा गावामध्ये आज भारतीय बौद्ध महासभेचे असतील. आजचा 8वा विषय आपल्या या अत्यंत पवित्र, अत्यंत शुद्ध अशा विहारामध्ये आज आपण ऐकणार आहोत. हे ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी ज्यांनी मला आग्रह केला ते भारतीय बौद्ध महासभेचे संस्कार विभागाचे सचिव आदरणीय इंद्रजित कांबळे सर यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक तथा भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष आदरणीय संतोषजी कांबळे सर या ठिकाणी अध्यक्ष स्वरूपामध्ये मला लाभलेले आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या प्रास्ताविक तुमच्यासमोर सांगितलेलं आहे ते संत सैनिक दलाचे निलंगेचे प्रमुख आहेत, विभागाचे प्रमुख आहेत आदरणीय विशालजी गायकवाड. त्यांच्या हाकेला नक्कीच तुम्ही प्रतिसाद द्याल आणि या गावामध्ये सैनिक भारतीय बौद्ध महासभेला तुम्ही द्याल ही अपेक्षा आहे. त्यासोबत मी या गावामध्ये आदरणीय कुंटे साहेब, आदरणीय नवनाथजी गायकवाड यांना काही वर्षापूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या या धर्मरूपी कार्यामध्ये सामील करून घेतलो होतो. ते सामील करून घेतलेलं स्थळ आहे तेलंगणामध्ये आंबेडकर नगर आहे. त्या आंबेडकर नगरमध्ये एक सुंदर अशा प्रकारचे समृद्धी बौद्ध विहार आहे. त्या बौद्ध विहारामध्ये नवनाथजी गायकवाडनी आपल्या खांद्यावरती भारतीय बौद्ध महासभेच्या धर्माची धुरा घेतली. टोपे साहेबांनी आपल्या खांद्यावरती या धर्माची धुरा घेतली आणि त्याचा परिपाक म्हणून किंवा त्याचा एक सफल फळ म्हणून आज या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही उभा आहोत. ही बुद्धांच्या धर्माची देणगी आहे असं म्हणायचं. तेव्हा आजचा हा प्रतीच्य समुत्पादाचा विषय ऐकण्यासाठी माझ्यासमोर नरसिंहजी टोपे साहेब जे सेवानिवृत्त सैनिक आहेत, देवीदासजी कांबळे, अशोक शंकरराव टोपे हेही सेवानिवृत्त सैनिक आहेत, मच्छिंद्र गायकवाड साहेब, सुनील गायकवाड साहेब, युवराज गायकवाड साहेब, त्यासोबत महिलांपैकी छायाताई आहेत, सोमताई आहेत, ललिताताई आहेत आणि गायकवाड परिवारातले, कांबळे परिवारातले, टोपे परिवारातले सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे आमचे तबला वादक ज्यांची वामनदादा कर्डिकांसोबत तिथं साजरी करण्यासाठी त्यांना तबला वाजवण्याची संधी मिळाली आहे. ते अत्यंत प्रसिद्ध कलाकार या भूमीमध्ये त्यांचा जन्म झाला. तेही या ठिकाणी आमचा आजचा विषय ऐकण्याचा विषय फार अवघड आहे. जसं पहिलीला गेल्याच्या नंतर लहान लेकरांना 1 व 2 काढायला अवघड आहे, कारण तो 1चा अंक त्याच्या लेवलचा जरी असला पण लिहायला अवघड आहे. आणि म्हणून पूर्ण 1 वर्षभर त्याला 1 पासून 10 पर्यंत ट्रेनिंग द्यावी लागते. आणि मग दुसऱ्या वर्षी दुसरीला गेल्यावर 1 दिसल्यावर 1 म्हणतात, 2 दिसल्यावर 2 म्हणतात. कारण त्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 या संख्येची पक्की ओळख झालेली असते. आणि कोणताही अंक समोर आला की त्या अंकाला ते बरोबर वाचायला सुरुवात करतात. बरोबर आहे. आणि मग या विषयामध्ये समजा तुम्ही आज 1 शिकत आहात असं माझं मत आहे, किंवा पूर्वी विषय जर तुम्ही ऐकलेला असाल तर त्याची आज आवृत्ती होत आहे माझं मत आहे. आणि मग जर पहिल्यांदाच ऐकत असाल तर मी आज जरी पहिल्यांदा अ आ इ तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. एक बाबासाहेबांची देणगी म्हणा, बुद्धांची देणगी म्हणा, किंवा भारतीय बौद्ध महासभेच्या संस्काराचा परिपाक म्हणा, आम्ही जिथं पहिल्यांदा बोलतो त्या दिवसापासूनच ते समजायला सुरुवात करतो.
असा माझा अनुभव आहे. कारण बुद्ध हे जगाचे विश्वगुरु आहे आणि बुद्धानेच हे सांगितलेलं आहे की या जगामध्ये जे प्रज्ञावान लोक आहेत त्या प्रज्ञावान लोकांना माझा धर्म समजतो. आणि मग आमच्यातली प्रज्ञा जागृत झाली, आमच्यातलं ज्ञान जागृत झालं, आमच्यातली अविद्या निघून जायला सुरुवात झाली आणि आमच्यामध्ये विद्या यायला सुरुवात झाली. आणि भगवान बुद्धाचा धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे सुद्धा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भगवान बुद्धाचा धर्म समजून घेत असताना, भगवान बुद्धाच्या धर्माची धर्मानुपश्यना करत असताना मी कुठवर पोहोचलो आहे, कुठवर पोहोचलो आहे, भगवान बुद्धाच्या घोट्यापर्यंत पोहोचलो. कुठपर्यंत पोहोचलो आहे? मी काय म्हणालो? भगवान बुद्धाच्या घोट्यापर्यंत. घोटा कुठं असते? इथं असतो. जे शरीर किती अजून बाकी आहे तिथपर्यंत बाबासाहेबांना सुद्धा पोहोचता आलं नाही असं बाबासाहेब सांगितलं. मग तुमची माझी अवस्था कुठं असेल? आपण नखापर्यंत तरी जाऊया. कुठपर्यंत जाऊया? नखापर्यंत तरी जाऊया. घोट्यापर्यंत नाही, नखापर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं माझं मत आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या शरीराची कायेची बाबासाहेबांना मस्तकापर्यंत जाण्याची इच्छा होती. पण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले नाही की मी बुद्धाच्या बरोबरीला आलो आहे. नाही म्हणाले. बाबासाहेब म्हणाले की मी बुद्धाच्या घोट्यापर्यंत आलो आहे. पुन्हा आमची हिंमत होणार नाही की आम्ही आता ब्रह्मपूरला जाणलेला आहे. कारण धर्म हा विषय अवघड आहे आणि हा अवघड विषय सोपं करून सांगणं हेच भारतीय बोध माणसाचं काम आहे. बरोबर आहे मुलांची व्यापार. आणि म्हणून आज एक दोन याच्यातलं शिकत असताना तुम्ही नक्कीच लक्ष देऊन ऐका, ध्यान देऊन ऐका. कारण एक छोटीशी गोष्ट सांगून सुरुवात करतो की तुम्ही सगळेजण बाजारला जाता आणि बाजार फार दूरची गोष्ट आवडत निलंग्याला यावं. पण दररोज आपण दुकानला जातो. दुकानला जात असताना आपण दोन वस्तू आपल्या सोबत घेऊन जातो. किती वस्तू सोबत घेऊन जातो? दोन. एक पैसा म्हणजे रुपये, रोकड ज्याला म्हणतो ते. दुसरी वस्तू कोणती असते? बॅग, पिशवी. पिशवी याच्यासाठी घेऊन जायची असते त्याने दिलेलं पिशवी टाकायचं. कारण पिशवी टाकलं तर ते घरी सुखरूपे आणता येतं, ते वाटून होत नाही, पडत नाही, सांडत नाही. बरोबर आहे. याची पक्की आपल्याला ज्ञान प्राप्ती झालेली आहे की दुकानला द्यायचं असेल तर या दोन वस्तू घेऊन जावं. बरोबर आहे. नाहीतर मग एक वस्तू नाही असली तरी चालेल पण त्याच्याऐवजी क्रेडिट पाहिजे. काय पाहिजे? क्रेडिट पाहिजे. विश्वास त्याला म्हणतो. काय पाहिजे? विश्वास. जर त्या दुकानदाराला आपला विश्वास असेल तर तो पैसे न घेता सुद्धा आपल्याला वस्तू घेतो आणि घेतलेली वस्तू आपण पिशवीमध्ये भरतो. मग धम्म ऐकण्यासाठी आपल्याला काय घेऊन यावं लागतंय? ध्यान घेऊन यावं लागतंय. काय घेऊन यावं लागतंय? ध्यान. आणि ऐकलेला धम्माचा ज्ञानाचा जो स्वाद आहे तो त्या ध्यानामध्ये भरावा लागतो आणि त्या ध्यानाचं पुन्हा ज्ञान बनतं. काय बनते? ज्ञान बनते. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही आज या ध्यानामध्ये येत असताना ध्यान घेऊन आला आणि ज्ञान या ध्यानामध्ये भरून जाणार. आणि म्हणून या छोट्याशा तुमच्या दैनंदिन जीवनातल्या या प्रसंगाचं उदाहरण घेऊन माझ्या आजच्या प्रतिक्रिये समुद्धार या विषयाला सुरुवात करत. कसं आहे, या ठिकाणी बऱ्याच माता आहेत. कोण आहे? माता. आणि माता म्हटलं की मातृत्वाचं पद हे कधी मिळते? आई आपण कधी म्हणतो? एखाद्या स्त्रीला, एखाद्या मुलीला आपण आई कधी म्हणतो? ज्यावेळेस ती एखाद्या मुलाला जन्म देते त्यावेळेस तिला आपण आई म्हणतो किंवा तिला मातृत्व प्राप्त झालेलं आहे म्हणतो. बरोबर आहे का? त्याच्या अगोदर म्हणतो? त्याच्या अगोदर म्हणत नाही. आपण तिला बहीण म्हणतो, ताई म्हणतो. बरोबर आहे. मातृत्वाच्या अगोदरचे शब्द वेगळे आहेत आणि मातृत्व प्राप्त झालेले नंतर तिला माता म्हणतो. बरोबर आहे. तशी धम्मामधली अवस्था आहे आणि हा धम्म समजून घेण्यासाठी हा प्रतिज्ञ समुद्धार कारण आणि परिणाम या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत.
की बुद्धाने असं सांगितलेलं आहे की कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही.